विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न। पालकमंत्री संजय राठोड। जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे उद्घाटन। शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात। मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या अमृत व जलसंधारण विभागाच्या वतीने देखील जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अशा योजना राबवण्यात येतात। या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिसाद पालकमंत्री संजय राठोड यांनी केले। येथील समता मैदानात आयोजित 5 दिवसीय कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे, सहयोगी अधिष्ठाता विजय माने, अंजली गहरवाल, सहयोगी संशोधन संचालक आशुतोष लाटकर, जीवन पाटील, पराग पिंगळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ मयूर डोले, MIDCचे विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकिशोर हिरवे, उपसंचालक तेजस चव्हाण आदी उपस्थित होते। पालकमंत्र्यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या दालनाचे फीत कापून उद्घाटन केले। त्यानंतर विविध दालनांना भेटी देऊन पाहणी केली। मी देखील शेतकरी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहताना मला आनंद होतो। येत्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बारामती येथे ज्या पद्धतीने कृषी प्रदर्शन भरवण्यात येते तसेच प्रदर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे पुढे बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले। शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी पाणी, वीज, उत्तम दर्जाचे बियाणे व चांगले मार्गदर्शन आवश्यक आहे। त्यांना या गोष्टी मिळाल्या की ते स्वतःच आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करतील। त्यामुळे यासाठी शासन सातत्याने व प्राधान्याने काम करत आहे। मृद व जलसंधारण विभाग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। जिल्ह्यातील 600 हेक्टरच्या खालील सर्व तलावांमधून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न आहे। त्यासाठी कालव्याऐवजी पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा नवीन प्रयोग आपण जिल्ह्यात राबवत आहोत। यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात 1000 कोटींची जलसंधारणाची कामे केली जात असल्याचे पालकमंत्री म्हणाले। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।